Hello dear students, good morning. Myself Dr. Mahendra Bhise. Today we will continue our last lecture, that is introduction of our subject, that is introduction of botany. Friends, in last two lectures we have discussed about our subject. In this we have discussed on the origin of botany, a five kingdom system, then the evolution of plants, and what are the main characteristic or characters of plants. Then in second lecture we also discuss on the importance of plants in the environment as well as for each and every living organism. Then in this lecture we will continue with the branches of botany. These are the allied science to the botany subject or biology subject, and in last lecture we have discussed on the different diversity of microbes and plant which is studied under our subject, that is botany. So in our botany we have studied about Protista group, Monera, then cyanobacteria, algae, bryophyte, pteridophyte, gymnosperm and angiosperm plant. So these are the different groups. So group of the plant, some of them are the microbes and other ones are the higher plants. So according to their habit, these are the diversity of plant. Like say for example, म्हणजे आपण आपल्या सभोवताली जे काही प्लांट आपण पाहतो, या सर्व काही प्लांटमध्ये आपल्याला या वेगवेगळ्या हॅबिटचे प्लांट आपल्याला पाहायला मिळतील. जसं की काही प्लांट हर्ब असतील, क्लाइंबर असतील, ट्वायनर, श्रब, ट्रीज आणि त्याच्या लाईफ ड्युरेशननुसार इफिमेरल, सीझनल, ॲन्युअल, बायॲन्युअल, पेरिनियल असं आपल्याला त्याच्यामध्ये हॅबिटॅटचं डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळेल. नंतर आपण मला वाटतं लास्ट लेक्चरमध्ये हेही डिस्कस केलं की प्लांट जे काही आपण म्हणतो प्लांट, आता हा प्लांट जो काही ग्रुप आहे किंवा किंगडम प्लांटीमध्ये नक्की कोणते कोणते ग्रुप येतात किंवा कोणते कोणते टाईप्सचे प्लांट आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यापैकी दोन मेजर ग्रुप आपण केले. दोन मेजर ग्रुपमध्ये याचं क्लासिफिकेशन केलं. एक आहे क्रिप्टोगेम्स, दुसरा आहे फॅनोरोगेम्स. क्रिप्टोगेम्स इट मीन्स सिम्पली वी कॉल्ड ॲज अ नॉन फ्लावरिंग प्लांट. क्रिप्टोगेम्स म्हणजे काय, तर नॉन फ्लावरिंग प्लांट आहे की ज्याला फुलं येत नाहीत, फ्लावर्स येत नाहीत. मग अशा प्रकारचे जे काही प्लांट आहेत त्याला किंवा त्याचं रिप्रोडक्शन डायरेक्टली स्पोर तयार झाल्यापासून तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, किंवा डायरेक्टली दे कॅन फॉर्म अ स्पोर लाईक स्ट्रक्चर फॉर द रिप्रोडक्शन. दे मे बी रिप्रोड्यूस्ड बाय सेक्शुअली और असेक्शुअली और व्हेजिटेटिव्हली, बट इन दिस फ्लावर विच इज नॉट फॉर्म. आता फ्लावर का तयार होते आपल्याला हे पुढे बघायचंच आहे. फ्लावर हे स्पेशली सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी प्लांटमध्ये तयार होणारा ऑर्गन आहे. सो फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर हा काय प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आणि तो पर्टिक्युलरली फॅनोरोगेम्स जे काही ग्रुप आहे जसं की जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म या दोन ग्रुपमध्ये आपल्याला फ्लावर्स फॉर्म झालेले पाहायला मिळतील या प्लांटवरती. आणि म्हणूनच मग या दोन ग्रुपला किंवा या ग्रुपला आपण म्हणतो फ्लावरिंग प्लांट्स किंवा फॅनोरोगॅमिक प्लांट्स. आणि मग क्रिप्टोगॅमिक प्लांटमध्ये कोणते ग्रुप येतात, तर अल्गी, फंजाय, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट. आणि मग त्याची आपल्याला क्लासिफिकेशन सिस्टीम पुन्हा काही इंडिव्हिज्युअल क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला पाहायला मिळेल. जसं की फ्रीच अँड स्मिथनं अल्गीची क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेली आहे. आइन्सवर्थनं या शास्त्रज्ञानं फंजायची क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक ग्रुपला पुन्हा क्लासिफाय केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर हॅबिटॅट वाईज जर काय आपण काही डायव्हर्सिटी पाहिली, हॅबिटॅट म्हणजे काय की कोणत्या ठिकाणी प्लांट वाढतील किंवा त्याचा अधिवास कशा प्रकारचा आहे. दोन प्रकारचे हॅबिटॅट्स, ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. ॲक्वॅटिक म्हणजे काय, तर वॉटर लव्हिंग प्लांट की जे जनरली आपल्याला पाण्याच्या सभोवताली पाहायला मिळतील. हायड्रोफाईट्स आणि हॅलोफाईट्स त्याच्यामध्ये हे दोन प्रकार येतील. हायड्रोफायटिक प्लांट कशाला म्हणायचं, किंवा या प्रकारची जी हॅबिटॅट आहे ज्या ठिकाणी फ्रेश वॉटर आहे, गोड पाणी आहे, गोडं पाणी आपण ज्याला म्हणतो, अशा ठिकाणी असणारी जी हॅबिटॅट असेल त्याला म्हणायचं हायड्रोफायटिक हॅबिटॅट. आणि खारं पाणी, समुद्राचं पाणी ज्या ठिकाणी असेल किंवा ज्या हॅबिटॅटमध्ये समुद्राचं खारं पाणी येत असेल, खाडी म्हणा किंवा त्या प्रकारचं, त्याला हॅलोफाईट असं म्हणायचं.
नंतर टेरेस्ट्रियल म्हणजे काय तर लँड प्लांट्स, जमिनीवरती येणारे प्लांट. मग त्यामध्ये दोन ग्रुप आपल्याला करता येतील, मेसोफाइट्स आणि झेरोफाइट्स. तर मेसोफाइट म्हणजे कॉमन एक्झाम्पल घ्या, आपल्या शेतातले सर्व काही जे काही प्लांट आहेत शेतात किंवा आजूबाजूला जेवढे काही दिसतात हे सर्वच्या सर्व प्लांट आपल्याला मेसोफायटिक कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करता येतील. आणि झेरोफाइट म्हणजे काय की अत्यंत कमी पाणी असणारं ठिकाण, की ज्या ठिकाणी अत्यंत कमी पाणी आहे आणि मग या कमी पाण्याच्या ठिकाणी येणारी जी काही प्लांट असतील त्याला म्हणायचं झेरोफायटिक प्लांट. मग याच्यामध्ये निवडुंग म्हणा किंवा त्या प्रकारचे प्लांट आपल्याला येताना दिसतील. मग हे सांगितल्याप्रमाणे या वेगळ्या प्रकारचे हॅबिट आहेत, हर्ब, क्लाइंबर, ट्वायनर, श्रब आणि ट्रीज. त्यानंतर मग इथून पुढे आपण मला वाटते कंटिन्यू करूया व्यवस्थित की प्लांट पार्ट्स. आपण प्लांट पार्टबद्दल डिस्कस करत होतो. कोणतंही प्लांट म्हटलं की आपल्याला त्याला 3 महत्त्वाचे पार्ट बघायला मिळतील. एक आहे रूट, स्टेम आणि तिसरं आहे लीव्ज, बरोबर ना. तर ते हायर प्लांटमध्ये शक्यतो आपल्याला हे 3 टाईप्स बघायला मिळतात. लोअर प्लांटमध्ये मात्र किंवा क्रिप्टोगॅमिक प्लांटमध्ये असं डिव्हायडेशन किंवा डिफरन्सिएशन झालेलं दिसत नाही. म्हणूनच त्याला थॅलॉइड प्लांट असं म्हटलं जातं किंवा क्रिप्टोगॅमिक प्लांट असं म्हटलं जातं. तर पहिलं जे आहे रूट प्लांटला जे काही रूट असेल ते पुन्हा 2 टाईपचं आपल्याला पाहायला मिळेल, टॅप रूट किंवा ॲडव्हान्टेशियस टाईपचं रूट. स्टेम असेल तर त्याचेसुद्धा 2 टाईप्स असतील, ब्रांचड स्टेम असेल किंवा अनब्रांचड स्टेम असेल. लिव्ज जर असतील तर सिम्पल लिव्ज किंवा कंपाऊंड लिव्ज, बरोबर. 2 टाईप आपल्याला पुन्हा व्हेरिएशन त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता यानंतर हे झाले व्हेजिटेटिव्ह पार्ट. रूट, स्टेम आणि लिव्ज हे काय आहेत प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत. आणि मग रिप्रोडक्शनसाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्लांटमध्ये तयार होतात त्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये आहे इन्फ्लोरिसन्स. इन्फ्लोरिसन्स म्हणजे काय की कशा प्रकारे फ्लावरची अरेंजमेंट किंवा फ्लावरचे ज्याला आपण म्हणतो गुच्छ किंवा मग तुरा असं म्हणतो बघा, आंब्याला मोहर येतो, तुऱ्यामध्ये मोहर येतो आहे की नाही. तर तो जो काही प्रकार आहे, ग्रुप ऑफ द फ्लावर्स विच आर बॉर्न ऑन दी प्लांट वीक इज कॉल्ड ॲज द इन्फ्लोरिसन्स. सो या इन्फ्लोरिसन्समध्ये मग अनेक फ्लावर्स किंवा एक सिंगल फ्लावर असू शकेल, एक सिंगल फ्लावरपासून तर अनेक फ्लावर्स असू शकतील. आणि मग एका फ्लावरचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर एका फ्लावरमध्ये पुन्हा 4 महत्त्वाचे पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. ते आहेत कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. मग फ्लावर जे आहे ते फ्लावर कशासाठी तयार होते प्लांटमध्ये, तर इट इज ओनली फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे फ्लावरच्या थ्रू. सो इट इज द ऑर्गन फॉर रिप्रोडक्शन. मग याच्यामध्ये 2 व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आणि 2 रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आपल्याला पुन्हा फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतील. इथं डायग्राममध्ये बघा, सेपस नावाचा जो काही पार्ट आहे त्याला आपण म्हणणार कॅलिक्स, विच इज जनरली ग्रीन इन कलर. त्याचा डायरेक्टली काही रिप्रोडक्शनमध्ये सहभाग नाही, पण इट इज नेसेसरी फॉर द प्रोटेक्शन ऑफ इनर फ्लोरल वर्ल्स. देन सेकंड वन इज द पेटल्स किंवा करोला आपण ज्याला म्हणू. तर दीज करोलाज आर again a vegetative part. They are also does not have a direct role in the reproduction, but it is essential for attraction of pollinators as well as for the protection. म्हणूनच मग आपल्याला जे काही फुलाच्या ज्या काही पाकळ्या असतील त्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या कलरच्या, वेगळ्या सेंटच्या म्हणा किंवा त्याच्यामध्ये फ्रॅग्रन्स असलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉलिनेटर्स आहेत, म्हणजेच जे काही इन्सेक्ट असतील, फुलपाखरं असतील, त्याला त्या फ्लावरकडे आकर्षित करण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठीचं हे मेकॅनिझम फ्लावरमध्ये तयार झालेलं आपल्याला दिसतं. मग आतमध्ये 2 जे महत्त्वाचे पार्ट आहेत ते एक आहे अँड्रोशियम आणि दुसरा आहे गायनोशियम. तर अँड्रोशियम म्हणजे काय, तर इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, की ज्यामध्ये पुन्हा अनेक त्या अँड्रोशियमचे स्टॅमेन्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग स्टॅमेन्स म्हणजे काय, तर त्याला अँथर आणि फिलामेंट आणि त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. हे जे इथं ब्राऊन कलरचे दिसतात दीज आर द अँथर विथ हॅज अ फिलामेंट आणि टुगेदरली कॉल्ड ॲज द स्टॅमेन्स. मग या अँथरमध्ये पोलन ग्रेन्स नंतर तयार झालेले आपल्याला दिसतात. दीज आर नथिंग बट द मेल गॅमेट. पोलन ग्रेन्स, परागकण आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये. तर पोलन ग्रेन्स त्याला आपण मेल गॅमेट असं म्हणणार. आणि मग सेंटरला गायनोशियमचा जो काही पार्ट आहे त्या गायनोशियममध्ये पुन्हा 3 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतील, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. बेसचा जो काही सोलन पार्ट आहे त्याला म्हणणार ओव्हरी. आणि मग या ओव्हरीमध्ये पुन्हा आपल्याला खाली ओव्ह्युल्स आतमध्ये पाहायला मिळतील.
किंवा ज्याला मेगास्पोरोफिल असं म्हटलं जाते. नंतर ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल, मग एकतर सिंगल ओव्ह्यूल असेल काही प्लांटमध्ये किंवा अनेक ओव्ह्यूल्स आपल्याला एका सिंगल ओव्हरीमध्ये पाहायला मिळतील. सो दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड दीज पोलन ग्रेन्स अँड ओव्ह्यूल्स आर द मेन गॅमेट्स. वन इज द मेल अँड वन इज द female gamete. So this is the structure of flower, very interesting structure you can observe in the flowering plants. आता मित्रांनो बघा, या सब्जेक्टमध्ये आपल्याला या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सच्या व्यतिरिक्त काही मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्ससुद्धा आपल्याला शिकायला मिळतात. जसं की आता या काही स्लाईडमध्ये आपण काही इंटरेस्टिंग थिंग्स बघणार आहोत. बॉटनी सब्जेक्टमध्ये काय काय इंटरेस्टिंग थिंग्स आहेत, इंटरेस्टिंग कोणत्या गोष्टी आहेत, तर काही प्लांट मॉर्फोलॉजीचा जर विचार केला तर पहा इथे या ठिकाणी अगदी सुंदर स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. किती कशाचा आहे तो आहे लेंटिसेल किंवा ज्याला आपण म्हणू ग्लँड्युलर सेल्स, ग्लँड्युलर हेअर्स. त्या ग्लँड्युलर हेअर्स आपल्याला बऱ्याचशा काही लीव्जवरती किंवा काही याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जसं की आता तुम्ही आता ह्या पुढच्या सीझनमध्ये हरभऱ्याचं प्लांट येईल आहे की नाही. हरभरा जे आहे त्या हरभऱ्याच्या प्लांटवरती तुम्ही बारकाईने जर बघितलं तर त्याच्यावरती बारीक असे ड्रॉपलेट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती बारीकसे असे हेअर्स आहेत. तर ते जे काही हेअर्स आहेत की ज्यामधून वॉटरी सॅप सिक्रेट होत असतो, आंबटपणा त्यातनं सिक्रेट होत असतो बघा. ते जे काही स्ट्रक्चर आहे मायक्रोस्कोप खाली जर बघितला तर इथे या ठिकाणी हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालच्या ह्या डायग्राम आपण पाहिल्या तर अशा आपल्याला दिसतील. ओके, तर दॅट इज द ग्लँड्युलर हेअर्स. नंतर खालचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्टोमॅटा आहे बघा. तुम्ही ऐकलं आहे सर्वांनी स्टोमॅटा. जेवढे काही प्लांट आहेत, प्लांटचा जो काही एरियल पार्ट आहे पर्टिक्युलरली लीफ सरफेस, त्या लीफ सरफेसवरती आपल्याला हे अशा प्रकारचे स्टोमॅटा इपिडर्मल सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी स्टोमॅटाचं ओपनिंग किंवा क्लोजिंग आपल्याला दिसेल आणि त्याच स्टोमॅटल पोर्सच्या थ्रू ऑक्सिजन म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईड याचं एक्सचेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतला जाईल फोटोसिंथेसिससाठी आणि पर्यायानं ऑक्सिजन त्यातनं सोडला जाईल आणि याच स्टोमॅटल पोर्सच्या थ्रू ट्रान्सपिरेशनसुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वॉटर वेपर्स जे आहेत त्या लॉस झालेल्या आपल्याला दिसतं. सो दीज आर द स्ट्रक्चर्स वी जनरली कॉल्ड ॲज द इंटरनल मॉर्फोलॉजी. ॲनाटॉमी नावाचा सब्जेक्ट आहे, त्या ॲनाटॉमीमध्ये या गोष्टी सर्व काही शिकायला मिळतात. त्यानंतर काही स्पेशल प्लांट्सचा जर काय आपण विचार केला तर प्लांट आहेत, दुर्मिळ प्लांट आहेत. काही जणांना प्लांटबद्दल अगदी कौतुक असेल किंवा ही फार अगदी दुर्मिळ प्लांट आहे, हे औषधी प्लांट आहे. वेगळ्या प्रकारचे काही इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही इंटरेस्टिंग प्लांट जर आपण बघितले, स्पेशल प्लांट आपण ज्याला म्हणूया, तर त्यापैकी पहिलं आहे जसं की इन्सेक्टिव्होरस प्लांट. पहा आता, इन्सेक्टला खाणारंसुद्धा एक प्लांट आहे की जे इन्सेक्टला कन्झ्युम करतं फॉर देअर न्यूट्रिशन. तर अशी काही पिक्चर प्लांट आहेत किंवा मग इन्सेक्ट ट्रॅपिंग प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये. दुसरा आहे इपिफायटिक प्लांट. खाली इकडं खाली कोपऱ्यामधली जी काही फिगर आहे की एका त्या लाकडावरच्या ओंडक्यावरती वेगळ्या प्रकारचे काही ऑर्किड प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. दीज वी कॉल्ड ॲज द इपिफायटिक प्लांट. म्हणजे फक्त ते सपोर्टसाठी त्या दुसऱ्या इतर हायर प्लांटवरती डिपेंडंट आहेत. बाकीचं फोटोसिंथेसिस किंवा त्याचं जे काय असेल बाकीचं मेकॅनिझम ते स्वतः करतात. हवेमधलं मॉइश्चर त्या रूट्सच्या थ्रू ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे जनरली हे ज्या ठिकाणी जास्त ह्युमिडिटी असेल त्याच ठिकाणी ही प्लांट आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याला म्हणायचं इपिफायटिक प्लांट. नंतर तिसरा फेनॉमेना बघा, इफिमेरल प्लांट. इफिमेरल मीन्स व्हॉट की अगदी कमी कालावधीसाठी येणारे काही प्लांट्स आहेत. म्हणजे महिनाभरासाठी किंवा दीड महिन्यासाठी आपल्याला पावसाळ्याच्या सीझनमध्ये माळ रानावरती आपल्याला ही प्लांट पाहायला मिळतील. नंतर आहे पॅरासिटिक प्लांट. दुसऱ्यावरती पूर्णपणे डिपेंडंट असणारे किंवा दुसऱ्या इतर हायर प्लांटवरती डिपेंडंट असणारे सुद्धा काही प्लांट आहेत. त्याला म्हणणार आपण पॅरासिटिक प्लांट. से फॉर एक्झाम्पल कस्कुटा. अमरवेल आहे बघा पिवळ्या रंगाची, माहिती आहे सर्वांना. नंतर काही ऑब्लिगेट पॅरासाईट आहेत, म्हणजे पार्शियली त्या दुसऱ्या इतर बाकीच्या प्लांटवरती ते पॅरासिटिक असतात. नॉक्टर्नल प्लांट आहेत. नॉक्टर्नल म्हणजे जसं इथं खाली ब्रह्मकमळ आहे बघा, रात्रीच्या 12 वाजताच्या नंतर ते उमलतं. अशी काही रात्री किंवा संध्याकाळी उमलणारी फुलं असणारे सुद्धा काही प्लांट आहेत. जनरली आपल्याकडे काय होतं, जी काही प्लांट आहेत फ्लॉवरिंग प्लांट, त्याची फुलं जी आहेत ती सकाळी किंवा सकाळच्या वेळेमध्ये उमलतात. पण काही प्लांट असे आहेत की जे नॉक्टर्नल आहेत, रात्रीच्या वेळी उमलतात. त्यापैकी काही प्लांट आपल्याला सांगता येतील.
त्यानंतर काही इम्पॉर्टंट रेकॉर्ड्स जर बघितले आपण प्लांट्सचे, इम्पॉर्टंट रेकॉर्ड म्हणजे काय, जसं की स्मॉलेस्ट प्लांट कोणते बाबा, स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट कोणता असेल तर दॅट इज ओल्फिया. पहिली फिगर आहे. हाताच्या एका फिंगर टिपवरती हजारोनं प्लांट आपल्याला त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील की ज्याला फ्लावर येते. नंतर काय ते फ्लावर्स येतात आणि दॅट इज वी कॉल्ड द अँजिओस्पर्मिक प्लांट. फ्लावर येते, त्याच्यामध्ये पॉलिनेशन फर्टिलायझेशन होईल, त्याच्यामध्ये सीड्स तयार होतात, सर्व काही सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसेल. सेकंड आहे बघा, सगळ्यात लार्जेस्ट प्लांट किंवा थोडक्यात टॉलेस्ट प्लांटचा जर विचार केला, उंच कोणतं प्लांट असेल तर टॉलेस्ट प्लांटमध्ये आहे यूकॅलिप्टस रेग्नन्स. टॉलेस्ट फ्लॉवरिंग प्लांटपैकी एक आहे की जवळजवळ त्याची हाईट साधारणतः 327 फुटापर्यंत आजपर्यंत रेकॉर्ड केलेली आपल्याला पाहायला मिळेल. सदर्न तस्मानिया किंवा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आपल्याला हे प्लांट पाहायला मिळतील. इतक्या उंच वाढलेली प्लांट आपल्याला 300 फुटापर्यंत. नंतर सगळ्यात लार्जेस्ट लिव्ज असणारं जर काही रेकॉर्डेड प्लांट आपण बघितलं तर या ठिकाणी बघा एक एवढ्या मोठ्या प्रकारचं लिव्ज आहे पाण्यावर तरंगलेलं की होडीसारखं, की ज्यावरती एक जे काही माणूस आहे तो त्यावरती सहजासहजी उभा राहिलेला आपल्याला दिसेल. दॅट इज वी कॉल्ड द व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका. कमळाचीच प्रजाती आहे की ज्याच्या लिव्जवरती एक व्यक्ती सहज तरंगलेली आपल्याला दिसते आणि त्याची बोटच्या आकाराचे लिव्ज आपल्याला पाहायला मिळते. नंतर सगळ्यात मोठं जर काही अँजिओस्पर्मिक प्लांटमधलं जर काही फ्लावर जर विचार केला आपण लार्जेस्ट फ्लावरचा तर दॅट इज वी कॉल्ड द रेफ्लेशिया ॲर्नॉल्डी. रेफ्लेशिया ॲर्नॉल्डी नावाचं प्लांट आहे विच इज द सेमी पॅरासाईट किंवा ज्याला ऑब्लिगेट पॅरासाईट असं म्हणणार. त्यामध्ये फ्लावरची साईज जवळजवळ 3 मीटर डायमीटर इतकी आपल्याला वाढलेली दिसते. आता ही झाली अँजिओस्पर्मिक प्लांट. याच्या व्यतिरिक्त काही जिम्नोस्पर्मिक प्लांटचा विचार केला तर लार्जेस्ट जिम्नोस्पर्म म्हणून सायकॅड किंवा लेपिडोझॅमिया होपी की जो 49 फीटची हाईट. जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये जास्त आपल्याला मोठ्या आकाराचे प्लांट बघायला मिळणार नाही. त्यानंतर दुसरा आहे टॉलेस्ट टेरिडोफायटिक प्लांट. 66 फुटाची हाईट असणारं टेरिडोफायटिक प्लांट आहे सायथिया ब्राउनी की जे दे आर कॉल्ड ॲज द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स. आणि ब्रायोफायटिकचा विचार केला तर सिस्टोचिला एपेंडिक्युलाटा नावाचं जे काही ब्रायोफायटिक प्लांट आहे, डेलिकेट थॅलॉइड प्लांट्स आपण ज्याला म्हणतो, तर जवळ 3.6 फूट लांबीचं 3.5 फूट लांबीचं हे ब्रायोफायटिक प्लांट आपल्याला बघायला मिळतं. काही इंटरेस्टिंग प्लांटचे उपयोग जर बघितले आपण तर पाहता या ठिकाणी तुम्ही घरामध्ये हिंग वापरता मसाल्यामध्ये किंवा बाकीच्या भाज्यांमध्ये. हिंगाला भरपूर सारा स्ट्रॉंग स्मेल असतो. तर हा कोणत्या प्लांटपासून मिळतो तर हा ॲसाफॉइटिडा नावाचं जे काही प्लांट आहे त्याच्या एक्स्ट्रॅक्टपासून हा हिंग तयार केला जातो. नंतर दगडफूल आहे म्हणजे लायकेन्स आहेत, फ्लावर्स आहेत काही ज्याच्यामध्ये आईस्क्रीममध्ये वापरले जातील फ्लेवर्स, चॉकलेट, व्हॅनिला आईस्क्रीम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फ्लेवर्स असतात. दीज फ्लेवर्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम व्हेरियस प्लांट. जसं की फ्रॅग्रन्ससुद्धा आहे, सुगंध, अगरबत्ती म्हणा किंवा बाकीचे जे काही सेंट तयार केले जातील ते काही ठराविक प्रकारच्या प्लांटपासून तयार केले जातात. जसं त्याच्यामध्ये मग केवडा असेल, रोज, मोगरा, चाफा, नीम, लेमन, सँडल या वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स. फ्लेवर आणि फ्रॅग्रन्समध्ये काय फरक आहे तर फ्रॅग्रन्स आर दी यूज्ड ॲज अ परफ्यूम्स व्हाईल फ्लेवर्स आर टेस्ट एजंट. देन पेंट्स ऑर डाईज, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पेंट आहेत, एशियन पेंट किंवा कलर इंडस्ट्रीमध्ये जे काही पेंट वापरले जातात तर ते काही प्लांट एक्स्ट्रॅक्टेड पेंट आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये हिरडा किंवा इंडिगोफेरा किंवा येलो व्हेंट दे आर यूज या प्रकारच्या प्लांटचा त्याच्यामध्ये कलर तयार करण्यासाठी वापर केलेला आपल्याला दिसेल. नंतर काय अगदी कॉमनली बघितलं तर स्पायसेस बघा. आता या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही जे काही क्लो किंवा ज्याला आपण म्हणतो लवंग, तर त्या फ्लावरच्या बर्ड्स आहेत, यंग फ्लावर बर्ड्स दे आर युटिलाइज ॲज अ क्लो. बरोबर, स्पायसी किंवा त्याला पंजन टेस्ट असते. फार्मास्युटिकल्समध्ये प्लांट्स युटिलायझेशन केलं आपल्याला बघायला मिळेल. हर्बल कॉस्मेटिक्स आहेत, सप्लिमेंटरी आहेत. नंतर मग तुमचं चॉकलेट असेल, प्रोटीन, ऑइल, ग्लुकोज, विटॅमिन्स या सर्वांमध्ये प्लांट एक्स्ट्रॅक्ट वापरले जातात. नंतर ॲज अ बायो फर्टिलायझर किंवा बायोपेस्टिसाईड म्हणून सुद्धा प्लांटचं युटिलायझेशन केलं आपल्याला बघायला मिळेल. खालच्या फिगरमध्ये बघा अल्गल ब्लूम आहे
मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये अल्गीची ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जगभरामध्ये सर्वात जास्त बायोमास आपल्याला आज बघायला मिळेल तर ते आहे अल्गीच. याप्रमाणे सर्व काही इंटरेस्टिंग गोष्टी या बॉटनी सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायला मिळतील. आता आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार ते पाहणार आहोत. सिलेबसचा जर विचार केला तर ॲज पर दी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती दे हॅव गिवन द करिक्युलम फॉर ईच सेमिस्टर. तर मित्रांनो बघा, आपल्या या BScमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे 3 वर्ष असणार आहेत आणि प्रत्येक वर्षी 2 सेमिस्टर, प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर असणार आहेत. जसं की आता सुरुवातीला सेमिस्टर फर्स्ट असणार. पॅटर्न कसा असतो तर देर शॅल बी फॉलोइंग पेपर्स अँड प्रॅक्टिकल्स. प्रत्येक सब्जेक्टला एक थेरी पेपर आणि प्रॅक्टिकल आपल्याला सायन्समध्ये पाहायला मिळेल की ज्यामध्ये थेरीचा एक पेपर असतो आणि प्रॅक्टिकल एक आहे त्याला सपोर्टिंग. परीक्षेचा एक थोडक्यात जर विचार केला आपण, नंतर आता पुढे डिटेल सिलेबस मी सांगणारच आहे. थोडक्यात एक परीक्षा कशी असते बघायचा. प्रत्येक जो काही पेपर असेल त्याला थेरीमध्ये 80 मार्काची थेरीचा पेपर घेतला जातो आणि 20 मार्काची इंटरनल असेसमेंट आणि त्यानंतर 50 मार्क जे आहे ते प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी असतात. असे टोटल 150 मार्काचा हा एक पेपर किंवा एक सब्जेक्ट आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला असणार आहे. प्रत्येक सेमिस्टरला प्रॅक्टिकल एक्झाम, प्रत्येक सेमिस्टरला इंटरनल असेसमेंट आणि या प्रकारची थेरी एक्झाम घेतली जाते. सिलेबसचा जर विचार केला तर बॉटनी सब्जेक्टमध्ये फर्स्ट सेमिस्टरसाठी सब्जेक्ट आहे बघा, डायव्हर्सिटी अँड ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स अँड क्रिप्टोगेम्स. हा पेपर आहे तुमचा, डायव्हर्सिटी अँड ॲप्लिकेशन्स ऑफ मायक्रोब्स अँड क्रिप्टोगेम्स. मग त्यामध्ये 6 चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतील एका सेमिस्टरला युनिट वाईज. फर्स्ट युनिट आहे प्लांट डायव्हर्सिटी, जे आपण मगाशी लेक्चरमध्ये डिस्कस केलं की प्लांटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे. मग यामध्ये क्रिप्टो गेम्स, फॅनोरो गेम्स, मग क्रिप्टो गेम्सचे क्लासिफिकेशन, त्याची इंट्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नंतर वेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट, फॉर्म्स, न्यूट्रिशन, इकॉलॉजिकल स्टॅटस या वेगळ्या प्रकारच्या प्लांटच्या आपल्याला बघायला मिळतील. नंतर आहे जनरल अकाउंट ऑफ मायक्रोब्स लाईक व्हायरसेस, देन बॅक्टेरिया अँड what is the role of these microbes in agriculture, medicine and industries. या मायक्रो ऑर्गॅनिझमचा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, मेडिसिनल फील्डमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काय रोल आहे आपल्याला हा या फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. सेकंड जे काही युनिट आहे, सेकंड चॅप्टर आपण ज्याला म्हणू, हे अल्गीवरती आहे. बघा आता तुम्हाला सुरुवातीला आपण पेपरचं नाव काय दिलं आहे, डायव्हर्सिटी ऑफ प्लांट. डायव्हर्सिटी कोणती कोणती आहे तर अल्गी पहिलं झाला, क्रिप्टोगेम्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोब्स, त्यानंतर फर्स्ट प्लांट ग्रुप आहे अल्गी. मग या अल्गीमध्ये अल्गीचं क्लासिफिकेशन आलं, त्यानंतर त्याचे जनरल कॅरेक्टर्स आले आणि मग क्लासिफिकेशनमध्ये जे काही क्लासिफाय केलेले जे काही ग्रुप आहेत त्याची कॅरेक्टर्स आपल्याला या सेकंड चॅप्टरमध्ये किंवा सेकंड युनिटमध्ये शिकायला मिळतील. त्यानंतर थर्ड युनिट आहे फंजाय. अल्गीनंतरचा दुसरा ग्रुप आहे फंजाय. त्याची जनरल कॅरेक्टर्स, क्लासिफिकेशन आणि क्लासिफाय केल्यानंतरचे जे काही मॅस्टिगोमायकोटिना, आस्कोमायकोटिना, बॅसिडोमायकोटिना आणि ड्युटेरोमायकोटिना जे काही 4 ग्रुप केले आहेत, 4 सब क्लासेस आहेत, त्याची ते प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक, जनरल कॅरेक्टर्स आणि एक एक एक्झाम्पल आपल्याला या ग्रुपमध्ये शिकायला मिळतील ॲज अ फंजाय. नंतरचा ग्रुप आहे ब्रायोफाइट्स. मग पुन्हा या ब्रायोफाइट्समध्ये जनरल कॅरेक्टर्स, त्याचे थॅलस ऑर्गनायझेशन, लाईफ सायकल कशी असते ब्रायोफायटिक प्लांटची, त्याची कॅरेक्टर्स काय आहेत, कोणते कोणते प्रकार आहेत, क्लासिफिकेशन काय आहे आणि मग क्लासिफाय केल्यानंतरचे जे काही ग्रुप आहेत, जसं की इथं मेजर 2 ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात, हिपॅटिकोप्सिडा आणि ब्रायोप्सिडा. या प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल डिटेल्स त्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतील. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, ॲनाटॉमिकल कॅरेक्टर्स आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल्स ऑर लाईफ सायकल्स. Lastly, you can also learn about the evolution of sporophyte in bryophytes, affinities of bryophytes with algae and pteridophyte, then brief account on some Indian bryologist. आता ब्रायोलॉजिस्ट कशाला म्हणणार तर ब्रायोलॉजिस्ट मीन्स जे काही रिसर्चर्स, सायंटिस्ट ब्रायोफाईटवरती रिसर्च करतात, अभ्यास करतात, त्यांना ब्रायोलॉजिस्ट असं म्हणतात. मग इंडियन ब्रायोलॉजिस्ट कोण कोण आहेत त्याचं या ठिकाणी काही थोडक्यात आपल्याला सिलेबस आहे. नंतर 5th युनिट आहे, दॅट इज टेरिडोफाईट.
सो इन द टेरिडोफाइट दे आर कॉमनली नोन ॲज द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. या ग्रुपमध्ये पहिल्यांदा व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झालेले आपल्याला दिसतील. आणि मग त्याची जनरल कॅरेक्टर्स काय, त्याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे, आणि मग क्लासिफाय केल्यानंतरचे जे काही ग्रुप असतील जसं की स्फेनॉप्सिडा, फिलिकॉप्सिडा, त्या प्रत्येक ग्रुपचे कॅरेक्टर्स आणि एक एक्झाम्पल विथ देअर लाईफ सायकल, ॲनाटॉमी, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आपल्याला इथे शिकायला मिळतील. मग त्यामध्ये इक्विसिटम आहे, मार्सिलिया आहे. त्यानंतर मग जसं आपण म्हटलं की दे आर द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स, तर मग कशा प्रकारे व्हॅस्क्युलर बंडल्स किंवा व्हॅस्क्युलर नेचर किंवा स्टील आपण ज्याला म्हणतो, नंतर स्टील असं म्हटलं जाते, कोणते टाईप्स आपल्या या टेरिडोफाईटमध्ये पाहायला मिळतील ते या ठिकाणी आहे. नंतर मग लास्ट युनिट आहे 6th युनिट, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स अँड क्रिप्टोगेम्स. पहा, पहिला चॅप्टर जो होता आपला इंट्रोडक्शन किंवा डायव्हर्सिटी ऑफ मायक्रोब, त्याचं या ठिकाणी डिटेल ॲप्लिकेशन्स आपल्याला या 6th चॅप्टरमध्ये पाहायला मिळतील. जसं की इकॉनॉमिक इम्पॉर्टंट ऑफ अल्गी. आता शेवाळ जे आपण म्हणतो ते शेवाळचे सुद्धा काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येतात किंवा त्याप्रमाणे आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला या 6th चॅप्टरमध्ये दिसेल. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी विथ रिस्पेक्ट टू फूड, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर अँड हार्मफुल आस्पेक्ट्स. देन ॲप्लिकेशन ऑफ मायकोरायझा, रोल ऑफ फंजाय इन इंडस्ट्री, मेडिसिन, फूड अँड ॲग्रिकल्चर, व्हेरियस इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस. मग त्यामध्ये व्हायरल डिसीजेस कोणते कोणते आहेत, तर त्याचं काही इकॉनॉमिक सिग्निफिकन्स आहे. बॅक्टेरियल डिसीज कोणते कोणते आहेत, फंगल डिसीज कोणते कोणते आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये या मायक्रोब्सच्या ॲप्लिकेशन किंवा क्रिप्टोगेम्समध्ये ह्या लास्ट चॅप्टरमध्ये शिकायला मिळते. तर अशा पद्धतीने या फर्स्ट सेमिस्टरसाठी सिलेबस आहे आणि त्यासाठी हे 6 युनिट आपल्याला बॉटनी सब्जेक्टसाठी आहेत. आता हे झालं थिअरीचा पार्ट. नंतर सेकंड आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल्सचा जर विचार केला तर पुन्हा या प्रत्येक थिअरीच्या युनिटवरती डिपेंड असणारे काही प्रॅक्टिकल्स आपल्याला या ठिकाणी आहेत. तर याच्यामध्ये अल्गी असेल, फंजाय असेल, तर त्यावरती डिपेंडंट असणारे काही प्रॅक्टिकल्स आहेत. जसं की मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन आहे अल्गलचं, फंजायचं सुद्धा मॉर्फोलॉजिकल किंवा मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन आहे. त्या ठिकाणी आपल्याला लायकेनचा स्टडी करायचा आहे. नंतर फंगल स्पेसिमेनचं कलेक्शन आहे, काही मशरूम कल्टिवेशन टेक्नॉलॉजीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. ब्रायोफाईट्स आहेत, तर त्याचंसुद्धा एक्सटर्नल कॅरेक्टर, ॲनाटॉमिकल फीचर्सचा स्टडी प्रॅक्टिकली या काही प्रॅक्टिकल्समध्ये करायला मिळेल. नंतर टेरिडोफाईट्समध्ये एक्सटर्नल अँड ॲनाटॉमिकल फीचर्स आपल्याला शिकायला मिळतील आणि त्याची काही एक्झाम्पल आपल्याला या टेरिडोफायटिकच्या प्रॅक्टिकल्समध्ये पाहायला मिळतात. यासोबतच आपल्याला एक शॉर्ट बोटॅनिकल एक्सर्शन टूर किंवा ज्याला आपण म्हणतो शॉर्ट स्टडी टूर ही कंपल्सरी असते फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला. 2 लोकल्स अँड 1 आउटसाइड स्टेट विच इज कंपल्सरी. पहा, म्हणजे एक स्टडी टूर मात्र या ठिकाणी कंपल्सरी आहे. देन कॉमन अल्गल, फंगल, पॅथॉलॉजिकल याचं कलेक्शन किंवा सबमिशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ज्यावेळेला टूरला जाल किंवा इतर वेळेला तुम्ही या प्रकारचे सॅम्पल्स गोळा करून त्याचं कलेक्शन करून डिपॉझिट करून जी काही मेथड सांगितली जाईल त्याप्रमाणे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनच्या वेळेला याचं सबमिशन आपल्याला करावं लागतं. मग प्रॅक्टिकल एक्झाम कशा प्रकारची असते थोडक्यात एक लक्षात घ्यानंतर, प्रॅक्टिकल एक्झाम ही पुन्हा 50 मार्काची असणार आहे 4 तासाची आणि त्यामध्ये याप्रमाणे 7 क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येकाला याप्रमाणे मार्कावाईज वेटेज आहे. आता लगेच हा काय पार्ट नाही, नंतर बघितला तरी चालेल. देन फ्रेंड्स, दीज आर द सम रेफरन्स बुक्स फॉर दीज सिलेबस. बॉटनी सब्जेक्टमध्ये फर्स्ट सेमिस्टरला जे काही टॉपिक दिलेला आहे डायव्हर्सिटी ऑफ मायक्रोब्स अँड प्लांट्स, त्यासाठी हे काही रेफरन्स बुक आहेत. जसं की इंट्रोडक्शन ऑफ फंजाय, टेक्स्ट बुक ऑफ अल्गी, इंट्रोडक्शन ऑफ मायकोलॉजी, देन टेक्स्ट बुक ऑफ बॉटनी, बायोलॉजी अँड मॉर्फोलॉजी ऑफ टेरिडोफाईट्स ही वेगळ्या प्रकारची रेफरन्स बुक आणि काही रिसर्च पेपरसुद्धा आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतील. मोस्टली रेफरन्स बुकच आहेत. टेक्स्ट बुक ऑफ फंजाय, टेक्स्ट बुक ऑफ अल्गी, क्रिप्टोगॅमिक बॉटनी व्हॉल्यूम 2 स्मिथ आपल्याकडे आहे लायब्ररीमध्ये. द मॉर्फोलॉजी ऑफ टेरिडोफाईट्स, देन सेल बायोलॉजी,
botany for degree students, then the pteridophytes. These are the reference books. Okay, so I think it is enough for to understand the syllabus and our subject. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा, सर्वांनी तुम्हाला मी जी काय आधी आपल्या कॉलेजच्या वेबसाईटची जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती व्हिजिट करा. त्यानंतर तिथं डिपार्टमेंट सेक्शनमध्ये बॉटनी डिपार्टमेंटला जा. त्या ठिकाणी आपलं सब्जेक्टबद्दल, फॅसिलिटीजबद्दल, आपला हा जो काही डिटेल्स सिलेबस आहे प्रत्येक सेमिस्टरचा, त्यानंतर आणखीन इतर ठिकाणी काय वेगळं काही ज्या काही फॅसिलिटी इव्हेंट्स ऑर्गनाईज केल्या जातात हे आपल्याला तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. ओके.